नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे सुरेश व्लॉग मराठी. नमस्कार, मी बोलतोय सुरेश चव्हाण. आपण पुणे गणेश उत्सव आता चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक देखाव्याचे आपण डेकोरेशनचे छोटे छोटे व्हिडिओ केले. व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग, बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी यांनी श्री महाकाल उज्जैन मंदिराची प्रतिकृती केलेली. खूप तुम्हाला उज्जैनला कधी जाता आलं नाही तर तुम्ही ते आवर्जून येऊ शकता. बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी बाजीराव रोडला हे मंडळ आहे उज्जैनची. आणि इथे सकाळी भस्म आरती पण होती, दुपारी पण आरती होती. ढोल ताशांची, नगाऱ्यांची आवाज पण तिथे हे होतात, गुंगतात. आणि आरती पण, भस्म आरती पण इथे होती सकाळची. खूप मस्त कलाकुसर आणि पुण्याची खासियतच आहे गणपती डेकोरेशन. हे श्रींची मूर्ती, गणपतीची मूर्ती, आणि इथं बाबा भोले महाकाल. खूप गर्दी होती बघा इथं. पण मला इथं आवाज म्यूट केलात मी इथं, का तर कॉपीराईटच्या क्लेमसाठी. पूर्ण इथं गाणी पण लागली होती, त्यामुळे मी आवाज म्यूट केला, नाही तर कॉपीराईट क्लेम लागतो. तुम्ही जर पुण्यात असाल, जाऊन गणपती बघायला आला असाल तर तुळशीबागच्या शेजारीच हा गणपती आहे, तर तो पण आपण पाहायला विसरू नका. तुम्ही कधी महाकालला गेला असेल तर त्याची तुम्हाला हुबेहूब प्रतिकृती इथं तुम्हाला साकारलेली दिसेल. आणि महाकालचं पण पिंड सजावट पण त्यांनी हुबेहूब तशी केलेली आहे. तर तुम्ही एकदा आवर्जून मंडळाला भेट द्या. मंडळाचे दरवर्षी असे आकर्षक देखावे. आणि माझं नशीब उत्तम, आणि सबस्क्रायबरचं पण मी सगळ्यासाठी महाकालकडे मागितलं की सगळ्यांना सुखी समृद्धी राहू दे. डमरूचा मोठा आवाज होता. आरती चालू होती, आम्ही आरतीला पण थांबलो. एक अर्धा तास आरतीला तिथं थांबलो. भस्म आरती, धूप आरती घेतली. महाकालाच्या चरणी नतमस्तक झालो. आणि तिथे माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुखात आनंदित ठेव हे महाकालकडे मागण्या मागितल्या. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे गणपती उत्सवा संदर्भातले 4 व्हिडिओ दिलेले, ते पण आपण पाहू शकता. किंवा व्हिडिओच्या आय बटन वरती प्लेलिस्ट दिलेली गणपती उत्सवाची, ती पण पाहू शकता. किती नक्षीकामाने आणि आरतीचं वातावरण होतं, खूप मनमोहक आणि प्रसन्न वाटणारं. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा आणि एकदा आवर्जून यायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.